सर्वांना जय भीम. एक काळ होता या भारतामध्ये SC ST समाजातल्या लोकांनी नीट ऐका की आपली जात जरी सांगितली किंवा जात जरी कळली तरी आपल्या लोकांना मारलं जायचं. आणि असं मारलं जायचं ना, माणूस तो मेला तरी आहे ना काही फरक पडला जात नव्हता. त्या काळी पोलीस केस पण होत नव्हती आणि त्या काळी आपलं कोण नव्हतंच. पण ह्या भारतामध्ये एका महामानवाचा जन्म झाला. त्यांचं नाव म्हणजे विश्ववंदनीय विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि त्यांनी या भारतासाठी संविधान निर्माण केलं. त्या संविधानाचे ते शिल्पकार आहेत. आणि त्यांनी आज आपल्याला एवढी ताकद दिली आहे पूर्ण भारतामध्ये की आपण आपली जातसुद्धा छाती ठोकून सांगू शकतो लोकांना. आधीच्या काळी आपली सावली पण चालत नव्हती लोकांना, आपली जात तर कधीच चालत नव्हती. आणि जर आजही म्हणतो आपण की जातीवाद संपला तर बिलकुल नाही. आजही जातीवाद आहे. फक्त एवढाच की तो जातीवाद छुपा जातीवाद आहे. म्हणजे जात जरी कळली तरी ते तोंडावर बोलत नाहीत, कारण की त्यांना माहिती आहे समोरच्या माणसाकडे बाबासाहेबांनी पावर दिली आहे. आपल्याकडे पावर काय? आपल्याकडे ॲट्रॉसिटी नावाची कलम आहेत. SC ST समाजाला प्रोटेक्शन आहे. एवढं मोठं प्रोटेक्शन आहे ना ते, एखाद्या बलात्कार झालेल्या स्त्रीपेक्षा जास्त मोठं प्रोटेक्शन आहे ते. म्हणजे कुठलं? ॲट्रॉसिटी ॲक्ट. म्हणजे बलात्कारामध्ये सुद्धा एखाद्या माणसाला आहे ना जेलमधनं बेल भेटते, पण ॲट्रॉसिटी ॲक्टमध्ये बेलच भेटत नाही. एवढा डेंजर तो कायदा आहे. पण त्या कायद्याचा पाठीमागच्या काळामध्ये दुरुपयोग पण करण्यात आला. साहजिक गोष्ट आहे, राजकारणी लोकांनी त्याच्यामध्ये हस्तक्षेप केलं आणि बऱ्याच गोष्टी चुकीच्या घडत आल्या. पण खरंच ज्या माणसाला त्या गोष्टीची गरज आहे, त्या कायद्याची गरज आहे, तो त्याच्यापर्यंत पोहोचलाच नाही. कारण की का? तर साहजिक गोष्ट आहे, राजकीय लोकांनी त्याच्यावर दबाव आणून बऱ्याच चुकीच्या गोष्टी केल्या. मी काय त्या गोष्टीचं समर्थन करत नाही आहे. आणि मी असंही म्हणत नाही आहे की तुम्ही ॲट्रॉसिटी कोणावरही टाका, काही गरज नाही आहे. एखाद्याचं आयुष्य खराब होऊ शकते त्या गोष्टी. पण महत्त्वाची अशी गोष्ट आहे की अन्यायाच्या विरोधात लढा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही त्या समाजामधनं येता, SC ST समाज, की ज्या लोकांना कोणतंच पण करत नव्हतं. आणि तुम्ही आज निळा झेंडाच घेतला पाहिजे हातामध्ये, कारण की ते समानतेचं प्रतीक आहे, एकीचं प्रतीक आहे, आकाशाचं प्रतीक आहे. ते कधीच भेदभाव करत नाही. आणि एकत्र येऊन आपण लढलो पाहिजे. जर तुम्ही म्हणले की माझ्या जातीची लोक आहेत, आम्ही फक्त जय आदिवासीच बोलणार, मी ह्या समाजाचा आहे, मी फक्त जय असंच बोलणार, चालत नाही दादांनो. बाबासाहेबांनी सगळ्याला एका घरात बांधले. SC ST OBC तुम्ही सगळे बाबासाहेबांच्या सुविधा घेता, फॅसिलिटी घेता, आणि तुम्हाला बाबासाहेबांचा निळा झेंडा चालत नाही, तुम्हाला जय भीमचा नारा चालत नाही. अरे प्रत्येकाच्या घरामध्ये बाबासाहेबांचा फोटो पाहिजे. प्रत्येकाच्या घरात या भारतामध्ये राहणाऱ्या तर प्रत्येकाच्याच पाहिजे. कारण की बाबासाहेब कुणी एका जातीचे नाही आहेत, बाबासाहेब सर्वांचे आहेत. गोष्ट लक्षात ठेवा. कारण की त्यांनी